MPSC मार्फत घेतल्या जाणाऱ्या ग्रुप सी मधील 2619 पदांची 2026 मधील जी भरती आहे 2619 पदांची त्या पदांकरिता म्हणजेच कर सहाय्यक, लिपिक टंकलेखक, उद्योग निरीक्षक, तांत्रिक वाहक आणि सहाय्यक मोटर वाहन निरीक्षक या पदांसाठी भूगोल या विषयावर आपण तब्बल 30 MCQ प्रश्न घेणार आहोत. व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत नक्की बघा. पहिला प्रश्न आहे, भारतातील सर्वात उंच शिखर कोणते आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, कंचनगंगा. पुढचा प्रश्न, तुम्हाला जर प्रश्नांची उत्तर माहिती असेल तर 3 सेकंदामध्ये प्रश्नाचं उत्तर कमेंट करायचं आहे. पुढचा प्रश्न, भारतातील सर्वात लांब नदी कोणती आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, गंगा नदी ही भारतातील सर्वात लांब नदी आहेत. पुढचा प्रश्न, भारतातील सर्वात लांब नदी म्हणजे पूर्णपणे भारतातील कोणती आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, गोदावरी ही नदी. पुढचा प्रश्न, महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कोणते आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, कळसुबाईचे शिखर 1646 मीटर आहेत, लक्षात असू द्या. पुढचा प्रश्न, भारतातील सर्वात मोठे राज्य क्षेत्रफळानुसार कोणते आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, राजस्थान हे राज्य आहे. पुढचा प्रश्न, भारतातील सर्वाधिक लोकसंख्या असलेले राज्य कोणते आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, उत्तर प्रदेश हे आहेत. पुढचा प्रश्न, महाराष्ट्राची राजधानी कोणती आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी आहेत. पुढचा प्रश्न, भारताची सर्वात लांब किनारपट्टी असलेले राज्य कोणते आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, गुजरात हे राज्य आहेत. पुढचा प्रश्न, भारतातील सर्वात मोठे वाळवंट कोणते आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, थार आहेत. पुढचा प्रश्न, भारताचा दक्षिणेकडील टोक कोणते आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, इंदिरा पॉईंट हे आहेत. पुढचा प्रश्न, पृथ्वीवरील सर्वात मोठा महासागर कोणता आहे? योग्य उत्तर आहे, या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला कमेंट करून सांगायचं आहे. तुमच्यासाठी प्रश्न होता, पृथ्वीवरील सर्वात मोठा महासागर कोणता आहे? पर्याय आहे तुमच्या सर्वांसाठी ए, अटलांटिक, बी, हिंदी, सी, प्रशांत, डी, आर्टिक. योग्य उत्तर कमेंट करून नक्की सांगायचं आहे. पुढचा प्रश्न आहे, पृथ्वीचा नैसर्गिक उपग्रह कोणता आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, चंद्र हा पृथ्वीचा नैसर्गिक उपग्रह आहेत. पुढचा प्रश्न, सूर्याच्या सर्वात जवळचा ग्रह कोणता आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, बुध. पुढचा प्रश्न, भारतातून कर्कवृत्त किती राज्यातून जाते? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, 8 राज्यातून. पुढचा प्रश्न, भारतातील सर्वात मोठे गोड्या पाण्याचे सरोवर कोणते आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, उलर आहेत. पुढचा प्रश्न, चिल्का सरोवर कोणत्या राज्यात आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, ओडिशा राज्यामध्ये आहेत. पुढचा प्रश्न, लोणार सरोवर कोणत्या जिल्ह्यात आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, बुलढाणा जिल्ह्यामध्ये. पुढचा प्रश्न, महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी कोणती आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, गोदावरी ही नदी आहेत. पुढचा प्रश्न, पश्चिम घाटाला आणखी कोणत्या नावाने ओळखले जाते? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, सह्याद्री या नावाने. पुढचा प्रश्न, भारतातील सर्वात उंच धबधबा कोणता आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, जोग धबधबा. पुढचा प्रश्न, नर्मदा नदी कोणत्या समुद्राला मिळते? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, अरबी समुद्राला मिळते. पुढचा प्रश्न, भारताचे सर्वात मोठे नदीखोरे कोणते आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, गंगा ही नदी. पुढचा प्रश्न, भारतातील सर्वात मोठे खारट पाण्याचे सरोवर कोणते आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, चिल्का. पुढचा प्रश्न, पृथ्वीवरील सर्वात उंच पर्वतरांगा कोणती आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, हिमालय. पुढचा प्रश्न, भारतातील सर्वाधिक पाऊस कोणत्या ठिकाणी पडतो? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, मासिनराम या ठिकाणी पडत असतो. पुढचा प्रश्न, कृष्णा नदीचा उगम कुठे आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, महाबळेश्वर या ठिकाणी आहेत. पुढचा प्रश्न, गोदावरी नदीचा उगम कुठे आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, त्र्यंबकेश्वर या ठिकाणी आहेत. पुढचा प्रश्न, भारतातील सर्वात लांब धरण कोणते आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, हिराकूड. पुढचा प्रश्न, महाराष्ट्राला किती राज्यांची सीमा लागून आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, 6 सीमा. पुढचा आणि शेवटचा प्रश्न आहे, भारताचा प्रमाणवेळ रेखांश IST कोणता आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, 82°C ते 30° इतका भारताचा प्रमाणवेळ रेखांश आहेत.
इथेच थांबूया. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर